मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे। एबीव्हीपी असेल, मिंध्यांचा गट असेल, त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही। हा जो मतदार आहे सुशिक्षित, तो विकला जात नाही। इथे मतं विकत जाण्याची अजिबात शक्यता नाही। त्याच्यामुळे मिंध्यांचं काही चाललं नाही। दुसरं म्हणजे हे मतदान हे ईव्हीएम वर होत नाही, बॅलेट पेपरवर होतं। त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही। आपण काल पाहिलं असेल की मुंबई विद्यापीठाच्या, मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या। या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, मिंदे गट असेल, त्यांनी गेले 2 वर्ष निवडणुका रखडवण्याचा, निवडणुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला। निवडणुका होऊच द्यायच्या नाही, म्हणजे मतदार नोंदणी करायची युवा सेनेनं, शिवसेनेनं। 92,000 मतं आम्ही नोंदवली होती। 92,000 मतदार यादीच रद्द करायची, असे अनेक उपद्व्याप केले। 2 वर्षामध्ये अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं। शेवटी हायकोर्टाने दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल। 10 पैकी 10 जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काल चित्र स्पष्ट झालं। याआधी पदवीधर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला। आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान करतात, त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात। यांनी यापैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतलं। ओव्हर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं। आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने 865 मतं घेतली आणि एबीव्हीपी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून 706 मतं आहेत। 706 सगळ्यांची मिळून। आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मतं 850 आहे। मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे। एबीव्हीपी असेल, मिंध्यांचा गट असेल, त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही। याचं कारण असं आहे, हा जो मतदार आहे सुशिक्षित, तो विकला जात नाही। इथे मतं विकत जाण्याची अजिबात शक्यता नाही। त्याच्यामुळे मिंध्यांचं काही चाललं नाही। दुसरं म्हणजे हे मतदान हे ईव्हीएम वर होत नाही, बॅलेट पेपरवर होतं। त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही। मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं। हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं एक चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे।